follow, follow. Follow, 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 follow. Hello, 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 shit, hello, 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 shit, hello, 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 shit, hello. दादा तर थोडी ह्याची फक्त वाट बघतो करा मॉनिटरची. हॅलो शिट, हॅलो, हॅलो, हॅलो. जीव काढला माझा 5 मिनिटं त्याला हॅलो शिट, हॅलो, हॅलो, हॅलो शिट, शिट, हॅलो, 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 हॅलो शिट, हॅलो. बरं आवाज सर्वांना येतोय का मित्रांनो? आवाज सर्वांपर्यंत पोहोचतोय? गाणं कोपऱ्यात गच्चीवर माडीवर प्लीज महिलांना दिसत नाहीये सहकार्य करायचं प्रेक्षकांनी. हॅलो 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 हॅलो. मी फक्त हॅलो. आता एसटीचा ड्रायव्हर येतील नंतर त्यांना हलवा जोरा. बरं आवाज नक्की सर्वांना येतोय ना? फक्त सांभाळून उभं राहा. एकामेकाच्या मानगुटी पाहिजे नका एवढ्या फक्त काळजी घ्या. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय शब्दांचा जादूगार बाई विकासजी लांबरे बुवा शाहिरांना विनंती करतो माझी बारी संपेपर्यंत ह्या गर्दीत तुम्हाला जेव्हा वाट मिळेल तेव्हा आपलं प्रमाणपत्र आणि आपलं प्रश्नचित्र त्या ठिकाणी घेऊन या. माझा देखील विषय घेऊन जा बुवा. जरी गर्दीत आलं नाही तरी विषय तोच आहे. पास पण माझा तोच आहे बुवा. करायची ना सुरुवात? नक्की ना? गणपती बाप्पा ये बा. आता थोडी बुवाला पण जरा मजा आहे. बन गया एक गिरू बन गया एक गिरू प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं शाह
प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं सांसों की माला पे सांसों की माला पे सिमरू में पीकरा सांसों की माला पे सिमरू में पीकरा। आणि म्हणून हे रसिक राजा ही विनम्य हा पापड तुझ्या छातावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्षात सावध. शुभ दिनाला तुझे मी पाहून तुझे मी पाहून अरे करतो मानाचा मी मुजरा हा रसिका अरे करतो मानाचा मी मुजरा हा रसिका अरे चुक भूल माझी करावी तू क्षमा ही चुक भूल माझी करावी तू क्षमा. सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुक्षण प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा राजदैवत राजशिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सदसेनापती अखंड महाराष्ट्राचा धान्यवाद हिंदुताई सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून या लांजाचा मालक या लांजाचा पालनहार धनी केदारले देव चव्हाटा यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचा आयोजक जय भवानी गोंधळी समाज मित्र मंडळ लांजा यांच्या संयुक्त विद्यमानाने नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं कलगी आणि दुरा असा नाचाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री सोनाई कुंडश्री नाच मंडळ ही शाहीर राजेश्री मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा धनी केदारली
ते सकल गुरवाडी यांच्या वतीनं शाखा संचालक संदीपदादा रामबाडे यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम नाचकाला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो, सर्वप्रथम ज्यांच्या या ठिकाणी आभार मानतो, ज्याला धन्यवाद देतो, त्याच्या या कार्यक्रमाचे यजमान जय भवानी गोंधळी समाज मित्र मंडळ लांजा या मंडळाचे सर्व पदाधिकारी, प्रतिष्ठित मान्यवर, या सर्वांना प्रथमतः शाहिरी वाणाचा मुजरा करतो. या छोट्याशा शाहिराला अगदी खेळवर तुम्ही लांजा देण्याची संधी दिली आणि म्हणून तुम्हाला शब्द देतो मित्रांनो, या संधीचं सोनं केल्याशिवाय राजेश भाऊ आज काही इथून जाण्यातला नाही. आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या ठिकाणी प्रथमतः आभार मानतो. या ठिकाणी मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थानं जर हा लांजा तालुका म्हटलं तर कोकणच्या लोककलेचं माहेरघर म्हणून संबोधला जाणारा हा लांजा तालुका आहे मित्रांनो. आणि आज या कोकणची लोककलेच्या या नगरीमध्ये कार्यक्रम करण्याची मला संधी मिळते, ही मी माझं स्वतःचं प्रथमतः भाग्य समजतो. आणि म्हणून आजच्या या गर्दीमध्ये या लांजा तालुक्यातील या पंचक्रोशीतील शाहिरी वर्ग आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच्यामध्ये सन्माननीय शक्तिवाले शाहीर, मला गुरु समान असणारे आदरणीय दिलीप आग्रे साहेब, त्याचप्रमाणे लांजा मंडळाचे पदाधिकारी, गलगीतोरा उन्नती मंडळ लांजा या लांजा मंडळाचे पदाधिकारी, मला गुरु समान असणारे माझे मार्गदर्शक, या लांजा तालुक्याची शान आदरणीय सन्माननीय मोहनजी घडशी साहेब च्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं कोकणची लोककला अर्थात नमन कला जोपासणारे, मला माझ्या गुरु समान असणारे मार्गदर्शक चंद्रकांत दादा पालकर, त्याचप्रमाणे माझे बंधू या लांजा तालुक्याची शान सन्माननीय शक्तिवाले शाहीर संजय जोशी बुवा हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे या लांजा तालुक्याचा ढाण्याबाद आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो 2 वर्षामध्ये बहुसंख्येने आमच्या दोघांचे अगदी आटातटीचे कार्यक्रम झाले. आदरणीय सन्माननीय जरी तुरीवर असतील तरी माझे जिवलग मित्र देवेंद्र झिमन बुवा यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे सन्माननीय शाहीर, मला गुरु समान असणारे चंदूची गुरव रुपेश दादा रेवाळे, त्याचप्रमाणे लांजा मंडळाचे सचिव आदरणीय पिंटेदादा कोटकर, त्याचप्रमाणे वाकेडगावचे सरपंच शक्तिवाले शाहीर माझे मित्र आदरणीय संदीपजी सावंत दादा, त्याचप्रमाणे देवदेगावचे सुपुत्र तुरेवाले शाहीर प्रमोद दादा गुरव, राजेश दादा गुरव, त्याचप्रमाणे राजापूर तालुक्याचे सुप्रसिद्ध शाहीर शक्तिवाले शाहीर माझे गुरुबंधू आहे दीपक दादा फणसे. या सर्व माझ्या तमाम या लोककलेतील शाहीर मित्रांना प्रथमतः शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझा शिष्य आज मला कोरसचा साथ करतोय ओंकार लांजेकर, हा देखील राजापूर उरुकाच्या ठिकाणी अशा गर्दीमध्ये उपस्थित राहिलेला आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, या गर्दीमध्ये ज्यांच्या सोबतीनं ज्यांच्या सहकार्यानं आजचा कार्यक्रम या ठिकाणी मी पुढे घेऊन जातोय ते माझे संगीतकार, आज मला ढोलकीला साथ करतोय माझा भाऊ हेमंत दुबळे, त्याचप्रमाणे अपूर्व साडेकर, कीबोर्डला आज मला साथ देतात माझे बंधू ज्यांची गाणी आपण सर्वांनी वारंवार ऐकत आलेले आहात. सर्वांच्या गळ्यातला ज्यांनी तो ताईत बांधलेला आहे ते माझे कीबोर्ड प्रेमी पंकज दादा काताळे आज मला कीबोर्डला साथ देत आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी मला व्यंजनला साथ करतात माझे बंधू सौरभ दादा देवरुखकर, त्याचप्रमाणे ऍक्टोपॅडला मला साथ करतोय माझा भाऊ प्रणव काताळे, शैलीला मला साथ देत आहेत माझे बंधू रोहित दादा जाधव. त्याचप्रमाणे मित्रांनो, माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये अगदी आम्हाला सुखरूप नेण्याचं आणण्याचं काम करणारे माझे बंधू रुपेश दादा गोरे, त्याचप्रमाणे आपल्यापर्यंत हा आवाज पोहोचतोय, जो आवाज पोहोचवण्याचं काम करतायत या कोकणची शान. खऱ्या अर्थानं वारंवार माझ्या कार्यक्रमातून मी त्यांचा नाम उल्लेख करतो की या कोकणामध्ये असं एकही गाव नाही आणि जिथे माझ्या डावा सावंतचं नाव नाही. डावा दादा आणि संपूर्ण सहकारी या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, माझे बंधू आणि या लांजा तालुक्याचे सुपुत्र या ठिकाणी ज्यांचा उत्कृष्ट या ठिकाणी सावंत आहे असे माझे बंधू इब्राशदा खाके हे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे मित्र व सहकारी देवदेगावचे सुपुत्र आहेत कामत नर्सरीचे मालक सन्माननीय भार्गवजी जगन्नाथ कामतसाहेबांच्या गर्दीमध्ये वेळात काढून उपस्थित राहिलेले आहेत. तर त्यांना देखील या ठिकाणी
शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, आज खऱ्या अर्थानं तारीख आहे 25 सप्टेंबर आणि या लांजा तालुक्यातील असे एक रत्न ज्यांचा आज वाढदिवस आहे ते सन्माननीय या लांजा तालुक्याचे नगरसेवक स्वरूप गुरव दादा यांचा आज वाढदिवस आहे. दादा, तुम्हाला माझ्या संपूर्ण संचातर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आणि म्हणून स्वरूप दादांचा जो मित्र परिवार आहे तो सन्माननीय संदीप दादा सावंत, माझे बंधू अक्षय दादा गुरव, विकी दादा गुरव, प्रभाकर दादा गुरव, देवू दादा गुरव, बाबा दादा शिंदे, भिकाजी चव्हाण, हरेश गुरव, रामदादा गुरव, अविनाश दादा गुरव यांच्याकडून प्रथमतःच कार्यक्रमाच्या अगोदर 501 रुपयाचं बहारदार असं पारितोषिक आलेलं आहे. मानाचा मुजरा करतो. त्याप्रमाणे मित्रांनो, आजच्या या गर्दीमध्ये आज ही कोकणची लोककला ज्यांच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचली ते आपल्या कोकणातील युट्यूबर्स माझे बंधू किरण दादा गवळी आणि आमचे श्यामदादा शितक आज वेळात वेळ काढून ही मंडळी आमची उपस्थित राहिलेली आहे. तर त्याला देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. आता सगळ्यांना मुजरा झालेला आहे, बरोबर आहे ना? कोरोना कंटाळलं आहे ना? फक्त 5 मिनिटं थांबायची, कोणी हायगाई करायची. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं जे म्हणतात अरे मी तुरेवाला आहे, अरे मी तुरेवाला आहे, आणि ज्यांच्या समोर आज मी शक्तीवाला आहे, माझे मित्र, अजून एकदा सांगतो, माझा मित्र, माझा जिवलग, माझा लंगोटी यार, शब्दांचा जादूगार विकासजी लांबरे बुवा आणि त्यांचे संपूर्ण सहकारी, त्यांचे संगीतकार, त्यांचा संच, या सर्वांना या छोट्याशा शाहिराचा प्रथम तास शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्र. त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचा अधिक वेळ न घेता या लाजाचा मालक धनी केदारली देव चव्हाटा यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेशीला वंदन करून प्रथम फेरीची सुरुवात करतोय. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मला एकालाच नाही, आम्हा दोन्ही बुवांना मोलाचा सहकारी शांततेचा आश्रय द्या अशा आशा बाळगतो आणि प्रथम फेरीची सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वा साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. आणि म्हणून मित्रांनो, आपल्या सर्वांचे जास्त वेळ नाही घेता, ज्याला हा लांजा तालुका ज्याच्या हुक्मावर नांदतोय, ज्याच्या आधिपत्याखाली, ज्याला खऱ्या अर्थानं लांजाचा मालक म्हणून संबंध जातं, या लांजाचा मालक धनी केदारली देव चव्हाटा. आणि आज ज्या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याही नवदुर्गा हिच्या प्रतिमेची या ठिकाणी प्रतिष्ठापना झालेली आहे. आणि म्हणून ही सवान माझी धनी केदारली देव चव्हाटा आणि माझ्या दुर्गा मातेच्या नावाने ठेवतो. मित्रांनो, म्हणायचं आहे काय, लक्ष असावं.
सवय नवदुर्गा मातेच्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. धनी केदार लिंग देव चव्हाट्याला, धनी केदार लिंग देव चव्हाट्याला, माझी वंदना ही आज या रणाला. धनी केदार लिंग देव चव्हाट्याला, माझी वंदना ही आज या रणाला. दुर्गा मातेच्या लो जागराला, मी दुर्गा मातेच्या आलो जागराला. माझी वंदना ही आज या रणाला. देव चव्हाट्याला, धनी केदार लिंग देव चव्हाट्याला, माझी वंदना ही आज या रणाला. धनी केदार लिंग देव चव्हाट्याला, माझी वंदना ही आज या रणाला. धनी केदार लिंग देव चव्हाट्याला, माझी वंदना ही आज या रणाला. धनी केदार लिंग देव चव्हाट्याला, माझी वंदना ही आज या रणाला. धनी केदार लिंग देव चव्हाट्याला, माझी वंदना ही आज या रणाला. धनी केदार लिंग देव चव्हाट्याला, माझी वंदना ही आज या रणाला. दुर्गा मातेच्या लो जागराला, दुर्गा मातेच्या लो जागराला, माझी वंदना ही आज या रणाला. दुर्गा मातेच्या लो जागराला, माझी वंदना ही आज या रणाला. धनी केदार लिंग देव चव्हाट्याला, माझी वंदना ही आज या रणाला. धनी केदार लिंग देव चव्हाट्याला, माझी वंदना ही आज या रणाला. कुणाचा गणराया, प्रसिद्ध कुणाचा गणराया, प्रसिद्ध कुणाचा गणराया. सातदेवी पोथेश्वर देवराया, आहे प्रसिद्ध कुणाचा गणराया. प्रसिद्ध कुणाचा गणराया, प्रसिद्ध कुणाचा गणराया. आडवी तुम्ही शुभ या दिनाला, आडवी तुम्ही शुभ या दिनाला, माझी वंदना ही आज या रणाला. दुर्गा मातेच्या लो जागराला, माझी वंदना ही आज या रणाला. धनी केदार लिंग देव चव्हाट्याला, माझी वंदना ही आज या रणाला. धनी केदार लिंग देव चव्हाट्याला, माझी वंदना ही आज या रणाला.
करता दसऱ्याच्या सणाला माझी वंदना ही आज या दुर्गा मातेच्या नवसागराला माझी वंदना ही आज या ही आज यारणाला हरी केदारलिंग देवचा भाग्याला माझी वंदना ही आज यारणाला दुर्गा मातेच्या जागराला दुर्गा मातेच्या जागराला माझी वंदना ही आज यारणाला दुर्गा मातेच्या जागराला माझी वंदना ही आज यारणाला दुर्गा मातेच्या जागराला माझी वंदना ही आज यारणाला बोल श्री गणपती गजानन गावदेवी बजरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया. हॅलो, या ठिकाणी स्तवन झालेलं आहे, बरोबर आहे ना? कंटाळलं नाही ना? देवाचं तर नाव घेतलं पाहिजे, तर लगेच काय बुवा वारी घेतला व्हायचा. आणि म्हणून मित्रांनो, स्तवन या ठिकाणी झालेलं आहे ना? काय हो इकडे बस ना. आणि म्हणून बघा मित्रांनो, पहिल्यांदा आयुष्याकडे एक मला प्रश्न आहे. बघा, राग बांधू नका, तुमच्या भावासारखा आहे मी. पण आज नक्की शक्ती तुझ्याचीच वारी आहे ना? आहे ना? नाही तर ह्या बुवा हे आपलं विकास शेठ लांबोरे यांनी आता नवीन शक्ती तुझ्यात नमन आणायला सुरुवात केली यांनी. आहे ना? टांबटम टांबटम टांबटम. बघा, शक्ती तुरा असेल, नमन असेल, ही खऱ्या अर्थाने या कोकणची आपली लोककला आहे, बरोबर ना मित्रांनो? आज खऱ्या अर्थाने सांगतो, आजच्या या गर्दीमध्ये जेवढे माझे नमन कलाकार असतील, जेवढे माझे नमन मंडळ असेल, सर्वांना प्रथमतः शागिरी मानाचा मुजरा करतो. कारण खऱ्या अर्थानं ही लोककला आहे कोकणची, शक्ती तुरा आणि नमन. पण मित्रांनो, नमनाचा बाज वेगळा आहे, शक्ती तुऱ्याचा बाज वेगळा, बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? आला आला आला, येऊ द्या. पाऊस आलाय, काय झालं करू नका, त्याचा दिवस आहे तो पडणारच. आणि म्हणून बघा मित्रांनो, आजची बारी आहे शक्ती तुऱ्याची, बरोबर आहे ना? आजची बारी आहे कलगी तुऱ्याची. वा, आज तुम्हाला पुन्हा माझं सांगणं आहे, नमन पण लोककला आपलीच आहे, जाकडी पण लोककला आपलीच आहे. पण आज जर नमन मध्ये आणलं तर तुमचा सामान इथं बांधून घेऊन जाईल बुवा त्याला, म्हणून सांगते बुवा. दुसरा विषय, आणि जर तुम्हाला नमनाची एवढी हौस असेल शक्ती तुऱ्यामध्ये, तुम्ही तर शब्दांचे जादूगारच आहात. तर पोरांनो, आज तुम्हाला एक सांगतो, शक्ती तुऱ्यामध्ये भुवंटात नमन. जर हिथं नमनात कुणाला मावशी कमी असेल तर आपल्या शेठ लांबोरे बोरा घेऊन जायचा. त्यांची दाढी मिशिले वाढलेली आहे, ती वाटण्यास आपण काढून टाकू, आहे ना? पण जर
मावशी कोणाला कमी असेल तर आपल्याकडे मावशी आणि आपले दिसाय कुठल्या भाड्यानं आपल्याला आणायचे, बरोबर आहे ना. म्हणून सांगते बुवा, तुमचा आदरच करणार. आज जरी लांजात आलो असलो, लांजा पण माझाच आहे हे लक्षात ठेवा बुवा, बरोबर आहे ना. आणि म्हणून त्यांनी मला परवा खेळात त्यांचा आमचा कार्यक्रम जोरात झाला. फक्त विषय कसा असतो, गावची नवरी टिंबटिंबा असते, बरोबर आहे ना पोरांनो. म्हणून त्यांनी मला परवा चॅलेंज केले बुवानी. ते चॅलेंज असं आहे, आजचा कार्यक्रम धरून अजून त्यांच्याने माझी दादांचा जरा कागद इकडे घ्या. या ठिकाणी बक्षीस आलेले आहे धनी केदारलिंग चव्हाटा या गाण्यासाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय संजय दादा यांच्याकडून 500 रुपयाचा बहादर मानाचा मुजरा करा. असू द्या. बघा काय झालं, दिवस आहेत, पाऊस अगदी मोक्यात आलेला आहे, ताडपत्री फक्त नीट समाला. आणि म्हणून बघा ताडपत्री गाडी मला मित्रांनो परवा चॅलेंज केलंय. तुमच्या माहितीसाठी सांगायला पाहिजे ना, गोवाने केलेल्या परवा चॅलेंज. यंदा नवरात्री बारी आहेत त्यांच्याने माझ्या 6, आजची बारी आहे त्यांच्याने माझी दुसरी, अजून बाकी आहेत 4. त्यांनी केलेला चॅलेंज म्हणतात 5 मधल्या फक्त अजून 3 बाऱ्या करून दाखव. विकास शेठ, आय ऍक्सेप्ट युअर चॅलेंज. कुठं पण कधी पण तुझ्यासारखं राजेश मोहन घेतला ना ह्याच्यावर कधी पण. अरे तुमच्यासोबत 6 बाऱ्या करतोय काय, नाद करते काय. आता आल्या बोलतील राजू राजू. आता माझं नाव आहे राजेश, म्हणजे मला म्हणतात राजू. आता मी त्यांना म्हणतो जर मी हाय राजू तर आल्यावर सांगा तुमचं किती भाजू आणि कुठलं भाजू आहे ना. आणि म्हणून गाण्याकडे वळते मित्रांनो, म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. समज कोण नाही कनकनात भरला तू देवा या विश्वाच्या ठार. मग नाममुखी घेता तुझे देहभान माझे भरपूर जाई. मग दास बनून राहील देवा आणि मी सदैव तुझ्याच पार. आणि म्हणून गाणं गातोय हे कोरानो, हे तेरे वास्ते इश्क सूफियाना मेरा, इश्क सूफियाना मेरा, इश्क सूफियाना. ए डुबोल्यानो, पहिला तुम्हाला एक माझा प्रश्न, अरे मेल्यानं तुम्ही माझ्या नावापुढे सप्तसुरांचा बादशाह का लावता बरं. अरे इस गोवा की जलती है, इस गोवा की बहुत जलती है, इतनी जलती है, इतनी जलती है कि 15-17 खाली पिवला होता है गोवा का. म्हणून आजही सांगतो, माझ्या नावाच्या पुढं सप्तसुरांचा बादशाह कुणी लावायचं, आग लावून टाका माझ्या नावाला शब्द लावायचं. मी जो का आपला तोडका मोडका येडा वाकडा मला जो येतो तो मी आपला बोलतोय. पण आजपासून किरण दादा, श्याम दादा, रेनकोट नीट सांभाळा, पण माझ्या नावापुढं आजपासून सप्तसुरांचा बादशाह कोणी लावायचं नाही. आणि म्हणून गणगाता म्हणायचं काय बघा, विश्वाच्या तुरे विघ्न हरा, तूच भरला हे चराचरा, रिद्धी सिद्धीच्या तू आजवरा, या वेनाच तिरंगणी गौरी हरा, आळवितो तुला मी मोरेश्वरा, कार्यरंभी तुम्ही
भला करुणा करा लंबोदरा माझे वंदन दयावना आज पूजिला रात्रीच्या सणाला मिया सभा रंगणाला दिमायेच्या गणाला आज पूजिला नवा रात्रीच्या सणाला मिया सभा रंगणाला दिमायेच्या गणाला आज
या सभा रंगणाला मायेच्या गणाला. काय ना बरोबर मजा येते ना नक्की ना. नाहीतर हा घ्या बाळा रातभर वरडा असं नको व्हायला. पाऊस जाऊ दे. काय म्हणता पावसाला गाणं घालू. वा देवा महाराजा राजाचा माझा देवा धनी केदारलिंगा देव चवट्या हा तुला गाणं घालतोय महाराजा. हा जो आलेला माझा सगळा गोतावला जो गणगोत आलेला आहे या पावसापर्यंत भिजून उभा राहून पाऊस बघताय तर तू तो वरून राजा कोसळतोय तो थांब रे महाराजा. आता पाऊस नक्की झाला. कुणी काळजी करायची धनी केदारलिंगाच्या नावानं देव चव्हाट्याच्या नावानं. आणि म्हणून आता स्तवन आणि गण झालेला आहे. बरोबर आहे ना. शाप होतो तो काय काळजी करू नका. आणि म्हणून आता खऱ्या अर्थानं शक्ती तुऱ्याची जी गंमत येते ती आगी वेगळी बाजू आहे ना ती म्हणतात गवळणी पासून. बरोबर आहे ना. याला जाय 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 वाय सर्व अजून जाय. आणि म्हणून बघा मित्रांनो स्तवन झालेला आहे गण झालेला आहे. सर्वांना विनंती आहे मित्रांनो दिवस आहेत पावसाचे निश्चित आपण आता गाराला घातलंय आणि तो जाणारच आहे. फक्त या गर्दीमध्ये माय माऊल्या बऱ्याचशा प्रमाणात उपस्थित आहेत तर त्यांना कुठच्याही प्रकारचा अडथळा येणार नाही याची सर्वांनी पहिल्यांदा काळजी घ्या. बरोबर आहे ना. आणि म्हणून जगल्या बोलले मुंबईमध्ये जो प्रसिद्ध बीच आहे त्याचं नाव आहे जुहू. मुंबईमध्ये जो प्रसिद्ध बीच आहे त्याचं नाव आहे जुहू. ए पोरांनो चेंगल्या बोले. आलो इकडे. या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे स्वर्गीय तुकाराम गंगाराम यादव यांच्या स्मरणार्थ कुमार दास सचिन यादव दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. मानाचा मुजरा करतो. तो त्यांचा डायलॉग तो आपण बोलायचा. पैसा आले ते बोलते. हा आणि विषय ऐका मित्रांनो आता विषय आहे गवळणीचा. बरोबर आहे ना. शाहीर ना दरवेळेला वेगवेगळ्या पद्धतीच्या गवळणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर. पण मित्रांनो एखादा विषय जर त्यांच्या जीवारी एवढा काय लागतो हे एमपीएससी शिकलेले आणि आम्हीही मान्य करतो की या लोककलेमध्ये लांबोरे मोहन सारखा शिकलेला दुसरा शाहीर पण एमपीएससी शिकलेल्या माणसानं त्याची भाषा कशी असावी. यांना एवढा काय ह्यांचा कालीस पण एवढाच असाय सुपा एवढा तर बुवा एवढा काय पलकतात नाही. बुवा शिवायला सुरुवात करतात बारी सरळ. आज सांगते बुवा बारी आहे लांजा नगरी. जर ओरट्यात तुम्ही आज बिंदास करा कारण तुमचा होम ग्राउंड आहे. बरोबर आहे ना. आज तुमचा होम पिच आहे. पण लक्षात ठेवा बुवा तुमच्या होम पिचवर आज राजेश बुवा चौकार आणि षटकार नक्की थांबणार. आणि म्हणून गवन या ठिकाणी गातोय म्हणायचं आहे याला याला याला. आणि म्हणून आता गव्हाणीकडे बोलतोय. भुवन एक सांगणार बुवा गव्हाण गातोय. तुम्हाला कबरचा खालचा नाही ना आवडत आहे ना. मी त्यांना बसून घ्या प्लीज प्लीज सहकार्य करा प्लीज. गर्दी खूप आहे. सर्वांना विनंती आहे की बसून घ्या. पाठी महिला वर्ग बऱ्याचशा प्रमाणात आहे त्यांना कार्यक्रम दिसत नाही. त्यांना पण आजच्या कार्यक्रमाची मजा घेऊन जातो. प्लीज तुम्ही सर्वांनी बसून घ्या प्लीज बसून घ्या. मित्रांनो सहकार्य करा प्लीज. पाऊस आता गेलेला आहे.
थोडासा चिकन झालेला आहे, पायातल्या चपला काढा, ढोलाखाली बसायला घ्या, पण बसून घ्या सर्वांनी, बसून घ्या प्लीज, सहकार्य करा. प्लीज सहकार्य करा. फिरवा फिरवा फिरवा. आणि म्हणून आयोजक करू का सुरुवात? तर हा निश्चित मित्रांनो सहकार्य करा प्लीज. सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे, गर्दी अमाप आहे आणि सर्वांना या कार्यक्रमाची मजा घ्यायची आहे, म्हणून कृपया सर्वांनी सहकार्य करा. आणि म्हणून गवळण गातोय, शाहिरांना वेगवेगळ्या प्रकारचे विषय दिलेले आहेत, पण त्यांना कमरेचा खालचा नाही आवडत. माझा तुम्हाला कमरेचा खालचा नाही आवडत आणि तो तुमच्या झपाईचा पण नाही. हे कमरेच्या म्हणतात वरती गाणारं बोल, कमरेच्या खालचा माझ्याकडे द्या, तो मी झपवतो, बरोबर ना? चंगल्या बोले लगेच कळतो राव दादा, लगेच त्यांच्यापर्यंत भावना पोचतात. हे आमचं खरं आजचं यजमानी आहे. खेड तालुका आणि लांजा तालुका रत्नागिरी जिल्ह्याची शान आहे. खेड तालुका, लांजा तालुका रत्नागिरी जिल्ह्याची शान आहे. या लोककलेचा आम्हा सारखा अभिमान आहे. राजेश बुवा आणि आमचं नातं हे जीव की प्राण आहे, जीव की प्राण आहे. लांजा वदरी हॉटेलचे मालक माझे बंधू अक्षयदादा गुरव, त्यांचे सहकारी अविनाशदादा गुरव, रामदादा गुरव, सत्यवानदादा गुरव दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहारदार पारितोषिकाला मानाचा मुजरा करतो. तर बघा गवळण गातोय बुवा, माझ्या माय माऊल्यांचा, या समाजाचा, राधा श्रीकृष्णाच्या पवित्र नात्याचा मान आणि सन्मान ठेवून बुवांना थोडासा इंजेक्शन देतो. आहे ना? बोच्या 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 परवा मला बोललंय आमच्या खेळात, आपल्या खेळात, आपल्या खेळात, आपल्या खेळात लांजा पण आपला, खेळ पण आपला. ते परवा म्हटलंय बोच्या बोच्या, मला बोलला ते. आता गोवा पण आल्यावर बघा, चला असं वाटतं ह्यांच्या घरावर वेस्ट इंडिज मध्ये विमानच गेलाय. मग जर तुम्ही मला बोलता बोच्या, तर मी तुम्हाला म्हणतो लाल चोचीच्या कोचिया कोचिया कोचिया. मी जर बोच्या तर तुम्ही काल्या चोचिया चोचिया, आणि असा नाही खोच्या तुम्हाला बुवास. म्हणून विषय कसा आहे बघा मित्रांनो, माय मुलांचा मान सन्मान ठेवून बघा गवळण गातं म्हणायचं आहे, काय लक्षात असावं. गोकुळात कुजबुज झाली होती खरी, लपून छपून पाहत होत्या आम्ही गवळ्याच्या पोरी. कुंजवनात गेली होती आणि दह्या दुधाची चोरी, असा लबाड हरामी होता ग यशोदे, अग हाच तुझा घरी. विषय कसा आहे बघा, संभाषण आहे राधाचं आणि कानाचं. काना काय करायचा, काना काय करायचा, निवडायचा आपण त्या पोरा आपलीच आहे तो, काय काळजी करू नका तुम्ही. पण कान्हा काय करायचा, राधा ज्यावेळेस त्याला वाटेत भेटायची, हा जेव्हा आपली गाई गुरं चारायला घेऊन जायचा, बरोबर आहे ना, कारण तो गुराखीच होता. 9 लाख गाई गुरांचा मालक नंदराजा आणि त्याचा पुत्र भगवान श्रीकृष्ण, बरोबर आहे मित्रांनो. मग हा काय करायचा, ज्यावेळेस गुरं चारायला घेऊन जायचा, राधेची वाट अडवायचा, बरोबर आहे ना. राधेसोबत थोडीशी अल्लडबाजी करायचा, तिची छेड करायचा, कारण नितांत प्रेम तसं होतं. राधेपेक्षा 14 वर्षाला लहान होता कान्हा, पण राधेनं आपल्या नवऱ्यापेक्षा जीवापाड प्रेम केलं त्या कान्हावरती, बरोबर आहे ना. नाही तर झाला आताचा प्रेम, प्रेम भरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं. अगं गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला, पाकडून गेला उडून पाखरा. जाबाई हो नाही शेगराची आझाद केलं तुला, पण अजरामर प्रेम,
अजरामर प्रेम आज युगानुग झाली. अजरामर प्रेम राहिलं राधेचं आणि तिच्या कानाचं. पण थोडासा खोडकर होता काना, बरोबर आहे ना. मग आता गंमत थोडं काय होते ती गंमत तुला ऐका. बघा राधा म्हणते कानाला, ओ लांबोऱ्यानो. मी त्याला लांबोऱ्यानंच बोलतोय, लांबोऱ्यानो. विकास शेठ लांबोरे, विकास शेठ कोरण्याच्या विट्या येऊन भेट. मग बघू आपण काय असेल तर. पण ऐका वा गवणीचा विषय जर तुम्हाला पटत नसेल तर आज तुमच्या समोर बारी करतोय मी. माझ्या उरा येऊन बसा. तुम्हाला आजही सांगतोय बुवा, तुम्ही जर आज शिवीगाळी बारीक कराल तुमचा याड उतरून काढण्याची विषय का गवळीचा. राधा आणि कान्हा. राधेनं अडवलं, कान्हानं अडवलं राधेला. आता राधा काय सांगते का, आणि गोरा की तू आहेस राणा. बघा गोरा की तू आहेस राणा, गोराख्या जमाना. राधा काय म्हणते, आज तू गुरं सांभाळायलायस ना, 9 लाख गाई गुरांचा मालक आहेस तू. मग राधा काय म्हणते, अरे गोराखी तू आहेस राणा, त्या गुराख्या जमाना. हे करून ऐका, आता महत्वाचा विषय आहे. गुराखी तू आहेस राणा, त्या गुराख्या जमाना. अरे छेडलीस मला तर हाकली त्या केलव्याच्या राना. माझी जर छेड काढलीस, तू गुराखी आहेस ना, गुरं सांभाळायला आलास ना, मग गुराखी तू आहेस राणा. गुराखी आहेस ना, मग तोच तुझा काम कर, त्या मानात राहा. अरे गुराखी तू आहेस राणा, त्या गुराख्या जमाना. अरे छेडलीस मला तर हाकली, मुक्काम एवढी पोस्ट केलंबे. विकास शेठ लांबोरे. म्हणजे मला असा वाटायचा, आला आला, अरे तुला झालाय तरी काय रे चढायला. खोटा बोलायचा, कॉपी करायची. म्हणून राधा म्हणते, गुराखी तू आहेस राणा, अरे गुराख्या जमाना. छेडलीस मला तर हाकली त्या केलव्याच्या राना. आता हे म्हणतील माझा मुक्काम येवली गोष्ट केलं बे, म्हणून मला म्हटलं केलवा, तुमचा केलवा श्याम म्हणून टाकेल बुवा. राधा म्हणते, तू गुरु राखायला आलायस ना, केळीचं रान, केळीचं रान त्याला आपण काय म्हणतो, हा इकडं केलव्याचा रान लय मोठा आहे, बरोबर ना रे पोरांनो. काय वडाची साल वांगेला आहे, खोटा बोलायचा. राधा काय म्हणते, गुरु सांभाळायला आलायस ना, माझी जर छेड काढलीस हाकलून पुढे लावेन तुला केलव्याच्या रानात. तिकडे केळीच्या रानात तुझी गाई गुरं सोडलीस, तिकडे तुला हाकलून लावीन. एवढा साधा सोप्पा सुटसुटीत गुलगुलीत माझा विषय म्हणून म्हणतोय. गुराखी तू आहेस राणा, गुराख्या जमाना. गुराखी तू आहेस राणा, गुराख्या जमाना. छेडलीस मला तर हाकली केलव्याच्या रानात. छेडलीस मला तर हाकली केलव्याच्या रानात. छेडली मला तर हाकली केलव्याच्या रानात. केललीस मला तर हाकली केलव्याच्या रानात. गुराखी तू आहेस राणा, गुराख्या जमाना. गुराखी तू आहेस राणा, गुराख्या जमाना. छेडलीस मला तर हाकली केलव्याच्या रानात. छेडलीस मला तर हाकली केलव्याच्या रानात. कशाला माझी आडवी तो वाट, उगाच कशाला माझी आडवी तो वाट. उगाच कशाला माझी आडवी तो वाट. ये शिरावरती घेऊन मी चालले रे माठ. उगाच कशाला माझी आडवी तो वाट. उगाच कशाला माझी आडवी तो वाट. उगाच कशाला माझी देऊ पाहणीतलं काढून हातावरती पाना. देऊ पाहणीतलं काढून हातावरती पाना. छेडलीस मला तर हाकली
येणेच मला तर हाकली या डब्याच्या रानात रानात येणेच मला तर हाकली येणेच मला तर हाकली येणेच्या रानात दीपक दादा लांजेकर दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं वॉइसवर केलवेच्या रानात ती घेऊन नाही दादा संदीप बोंचे आणि म्हणून घेऊ का असू द्या घेतो चला आज काय रात्र आपलीच आहे म्हणून अरे श्वास घेते मी तुझ्या नावानी मग रुसलास का तू सांगला अरे कान्हा मुकुंदा श्रीकृष्ण जवळ गोड पप्पी तू गादी देना अरे कान्हा मुकुंदा श्रीकृष्ण जवळ गोड पप्पी तू गादी देना सो मच आणि म्हणून मित्रांनो कणकेश्वर समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरापर्यंत पोहोचवलेला आहे परंतु रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा विषयाचं विश्लेषण करते बघा मित्रांनो हा लांजा तालुका जो आहे हा जाणकार ज्ञानीवंत गुणीवंत आणि अभ्यासू लोकांचा हा तालुका आहे कोकणचं खऱ्या अर्थानं जर कलेचा माहेरघर म्हणून संबंध जप असेल तर हा लांजा तालुका आहे आणि म्हणून शाहिराने विषय दिलेला आहे समाजाच्या कानावरती विषय असावा विषयाचं विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय खाली विषयाची टीप माझी बुवा आहे तुम्हाला की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे तुम्ही अभ्यासू आहात जाणकार आहात माझ्यापेक्षा ज्ञानानं वयानं अनुभवानं तुमचा सगळाच मोठा आहे ना त्याच्यामुळं आशा करतो की आज माझ्या विषयाला बुवा कुठेतरी हात घालतील आणि म्हणून पुढचा विषय त्यात म्हणायचा आहे काय लक्ष असावं अन प्रश्न हा साधा फोड तुर्याच्या दारा प्रश्न हा साधा फोड तुर्याच्या दादा तुला शास्त्रात मी कोंबलं बघा बुवा लय मोठं वाचक आहे ते साधं सुद्धा अभ्यास नाही आहे मी वारंवार सांगतोय भारतानं जो चंद्रावर यान पाठवला त्याचा कर्ता कर्मी ते कोण आपलं विकास शेठ यांनी सांगितले सगळा अभ्यास मी केलाय फक्त तुम्हाला हवेत उडवायचंय बर आणि यांनी लय मोठा अभ्यास कोण यांचा काय त्यांचा लहान कार्यच नाही सगळा मोठा यांचा सगळा मोठा आहे अगदी शेंड्या बोलल्यापासून सगळाच त्यांचा मोठा आहे बरोबर आहे ना शरीर हे कोरोना शरीर धावानो आणि म्हणून आला प्रश्न हा साधा फोड तुर्याच्या दादा तुला शास्त्रात मी कोंबल अरे तुला शास्त्रात मी कोंबल का उगाच तू बोंबल अरे का उगाच तू बोंबल सांग तुला काय माझं झोंबल 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 आला प्रश्न हा साधा फोड तुर्याच्या दादा प्रश्न हा साधा तुर्याच्या
पहिली फरमाईश मित्रांनो, यावर्षी या बुवांसमोरच एक विषय गायला होता कोकणातला आणि ते गाणं मित्रांनो आपण सर्वांनी या लवकर या बुवांना पण थोडा टायमिंग भेटला पाहिजे. दीपक दादा लांजेकर आणि सुहास दादा लांजेकर, निखिल दादा लांजेकर, दीपक दादा लांजेकर, निखिल दादा लांजेकर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बक्षीस आहे, 501 रुपयाचं बक्षीस आहे मानासमोर करतो. अरे वार माझ्या पोरांनो मित्रांनो, आजच्या कार्यक्रमासाठी अगदी पावसुरू सुद्धा मंडळी आलेली आहे, आमची सौंदर्यवाली मंडळी आहे. हे पोरांनो काय म्हटलं, हा हे आहेत, हे आहेत लांजातलं लड्डू मुट्टे स्वामी आहे ना, जे हाताने पंखा फिरवायचं आणि बोटाने पंखा थांबवायचं. श्वास झाला माझा, श्वास आता बंद पडत आला. अरे म्हणून दादा वेळेचं बंधन आहे, बऱ्या 2 बाजून फरमाईश आहेत. एक कुकडा बंद घेतो, हे वाजू नका असं द्या. श्वास ये नाही ना फरमाईश माझा गण. दादा नाव सांगा. प्रवीण दादा सकपाळ दादांच्या माध्यमातून या वर्षीचा माझा गण सांगा लंबोदरा येणार कधी तुम्ही करा 200 रुपयाच्या बक्षीस. श्वास घेते मी तुझ्या नावाने, रुसरास का तू सांगना, अरे कान्हा मुकुंदा श्रीकृष्ण जवळ येना आणि गोड पप्पी तू गाली येना. दादा प्लीज प्लीज सहकार्य करा. घेणार तुमची फरमाईश नक्की घेणार. दुसऱ्या बारीत घे फक्त. आणि म्हणून मित्रांनो फरमाईश आलेली आहे कोकणातल्या गाण्याची. माझे बंधू श्यामदादा शिंदप आणि किरणदादा गवळी यांच्या माध्यमातून कोकणाचं गाणं. ए पाटण गोदलीची वडादान करू नका, गोदली पाटण पाटण पाटण. आणि म्हणून कोकणातलं गाणं आपल्या सर्वांनी, आपण सर्वांनी मिळून त्या गाण्याला अजरामर प्रेम दिलं. थोडासा माझा घरचा प्रॉब्लेम आहे म्हणून ते गाणं रेकॉर्डिंग करायचं राहून गेले मित्रांनो, पण एका दिवाळीच्या अगोदर आपण ते गाणं रेकॉर्डिंग करतो म्हणून म्हणायचं. सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचं माहेर घर, हो पहा सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचं माहेर घर, आणि साक्ष देतो या समिंदर, तो साक्ष देतो या समिंदर. परशुरामाच्या भूमीत शुभदय माझं ते कोकण एक नंबर, अहो परशुरामाच्या भूमीत शुभदय माझं ते कोकण एक नंबर. पुढचा एक अंतर कसा असा लावलाय, पुढचा एक अंतरा. रत्नागिरी ही माझी नवरत्नांची खाण, कोकणाची माझ्याच वाढली आशान. बरोबर आहे ना, काय रे बरोबर. आपला जिल्हा, आपल्या जिल्ह्याचं नाव काय, आपल्या जिल्ह्याचा तालुका किती, 9. अरे काय रे तुम्हाला बोला. आणि या 9 तालुक्याचं सौंदर्यानं आज आपली रत्नागिरी, आज आपलं कोकण अख्ख्या जगात भर आहे म्हणून म्हटलं रत्नागिरी ही माझी नवरत्नांची खाण, कोकणाची माझ्याच वाढली आशान. आता ते 9 तालुके, हे बरोबर ऐका, 9 तालुके खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, अरे रत्नागिरी, लांजा, राजापूर. प्रत्येक मतदारसंघाचे तालुके 3 गुणिले
तीन दोन्ही सहा, तीन त्रिक पुरी मंडळ गड चिपळूण वाघारी संगमेश्वर अरे रत्नागिरीला जा राजापूर. आता तुम्ही बोलायचं सर्वांनी. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. आता तुमचा आवाज असा कसा. त्या परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. कोकण एक शालेय फरमाईश. पाहतो रे वाट उगवणार सांग कधी ती आनंदी पहाट. आसला कधी पामरा सांग लंबोदरा. सांग लंबोदरा येणार कधी शेवटचं गाणं ज्या आयोजकांची फरमाईश आहे. आजचा कार्यक्रम ज्यांच्या यजमानांनी या ठिकाणी आज उपलब्ध करून दिला ते माझे जय भवानी मित्रमंडळ गोंधळी समाज लांजा रोहित दादा वाघमान राजापूर दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मानाचा मुजरा करतो. तर बघा शेवटचं गाणं खास माझ्या आजच्या आयोजकांसाठी. शेवटचं गाणं दादा. शेवटचं गाणं आयोजक आज तुमच्यासाठी गाणं निवडून आणलंय. तुमच्या फरमाईश तुमच्या मायेपोटी तुम्ही आज आला लांबून मला या ठिकाणी बोलत म्हणून बघा म्हणायचंय काय. जय भवानी मित्रमंडळ गोंधळी समाज नांदा सर्व कार्यकर्त्यांच्या गाण्याकडे लक्ष पाहिजे म्हणून म्हणायचंय. हे श्री गाणा. अरे महाराज रातभर मला इथंच थांबू आता. दादांचं नाव काय. दादांचं नाव काय. संकेत दादा पालवकर. पालवकर दादांच्या माध्यमातून हे श्री गाणं गाण्याची फरमाईश आलेला आहे. घेतो तत्पूर्वी आयोजकांचं गाणं घेतो. ऐका म्हणून म्हणायचंय. अरे भक्त भवानीचा हाय भोळा मोठ्या हर्षाने झालंय गोळा. भक्त भवानीचा हाय भोळा मोठ्या हर्षाने झालाय गोळा. लांजा नगरीत गाजतोय बघा माझ्या गोंधळी समाजाचा सोहळा. माझ्या
भक्ती भावानं सेवा करती ही भक्ती भावानं सेवा करती ही भक्ती भावानं सागराचा खेळ हो आई जगदंबेच्या नावानं सेवा करती ही भक्ती भावानं सेवा करती ही भक्ती भावानं सेवा करती ही भक्ती भावानं सागराचा खेळ करती सागराचा खेळ करती छान हो संबळाचं दिलंय वरदान हो भक्त झालाय तुझा हा खुळा तुझ्या नावाचा लागलाय भक्त झालाय तुझा हा खुळा तुझ्या नावाचा लागलाय राजा लांजा नगरीत गाजतोय बघा माशा बोली समाजाचा सोहळा दादा या खाली एका मोकळ्याने प्रवेश घ्यायची बारी या ठिकाणी संपवायची आणि म्हणून मित्रांनो एक सांगायला अभिमान वाटतो खास करून या लांजा तालुक्यातील जावडे गावचा सुपुत्र एक कलाकार जो आज मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपलं काम करतोय किशोर दादा साळुंखे दादांच्या माध्यमातून आपण 3 गाणी मित्र टोटल केलेले आहेत एक गाव जावडे बापेरे रावानी लांजाची शान आहे त्यानंतर एक शिक्क्याचं आपण गाणं केलंय आताच्या गाण्याची फरमाईश आलेली आहे हे श्री गाणा एक आपण गाणं केलंय आणि येत्या आगामी काही दिवसातच आपल्या सर्व लांजावासियांसाठी एक सरप्राईज असणार आहे एक गाणं आपण करतोय किशोर दादा साळुंखे माझे संगीतकार पंकजदा काताय आणि स्वतः गायक मी राजेश निकम असं ते गाणं तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे लवकरच अगदी दिवाळीच्या मुहूर्तावर आपण ते गाणं या ठिकाणी युट्यूबला टाकू आणि म्हणून फरमाईश हे श्री गणा गोड तुझे मंगल मूर्ती पाहुनी डोळे सुखावती हे श्री गणा गोड तुझी मंगल मूर्ती पाहुनी डोळे हे सुखावती आणि पुष्पावरती घेऊनी स्वारी मुशिकावरती घेऊनी स्वारी सजवलीस सारी ही धरती मोरया सजवलीस सारी ही धरती हे श्री गणा गोड तुझी मंगल मूर्ती पाहुनी डोळे हे सुखावती हे श्री गणा गोड तुझी मंगल मूर्ती पाहुनी डोळे हे सुखावती रात्र थोडी सोंगफार अशा पद्धतीने
हॅपी पंजाबी ढाब्याचे मालक पंढरीनाथ भाई शेट्टे दादांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दादा आलेत का तुमच्याकडे? बक्षीस लाईव्ह दादा बघतायत. दादांच्या माध्यमातून जे कोकणाचं मगाशी गाणं झालं त्या गाण्यासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांची फरमाईश आहे. आयोजक घेऊ ना, नाही तर उगा असं बोला पण वेळ भेटला पाहिजे. घेऊ ना, फरमाईश आहे. ओके ठीक आहे. तुम्ही बोललो ना आजही असं म्हणत तुम्ही बोललो तुमच्यासाठी काय पण नाही म्हणून रत्नागिरी ही माझी नवरत्नांची खाण कोकणाची माझ्या वाढली आशान अरखेड दाबोली मंडन गड चिपळूण बहागर संगमेश्वर रत्नागिरीला जरा जपूर लांजात द्यावं आपण सर्व. मी भले खेळता असू द्या आपण एका जिल्ह्यात द्यावं. मग तुम्ही आता बोलायचं खेड दाबोली मंडन गड चिपळूण बहागर संगमेश्वर रत्नागिरीला राजा पाठ करायचं आहे. खेड दाबोली मंडन गड चिपळूण बहागर संगमेश्वर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण येते. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण येते. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. आणि म्हणून रात्र थोडी सोंगपान जी काय वेळी व्यक्ती सेवा या छोट्याशा कलाकाराच्या हातून झालेली असेल ती मान्यमान करून घ्या, गोड मानून घ्या. अशा आशा बाळगतो ज्या पद्धतीनं मला माझ्या कार्यक्रमाला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिला. शाहीर हे भुवनचं आहे होम ग्राउंड जरी असलं तरी त्यांनाही तेवढा सहकार्य द्या, त्यांना तेवढा सपोर्ट करा. अशा आशा बाळगतो. डेरी दादा तुमचा लावून घ्या लगेच. आणि म्हणून या ठिकाणी शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या पिढीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. बुवा आज तुम्हाला जेवढी ताकद लावून बारी करताय तुम्ही निश्चित करा. तुम्हाला शुभेच्छा देतो. रामदादा गुराव सॉरी दादा गडबडीत मागाशी नाव राहिलं असेल. अविनाश गुराव आणि रामदादा गुराव यांच्या माध्यमातून मगाशी 200 दुसऱ्या वरील निश्चित आपली फरमाईश पूर्ण करेल. प्लीज दादा प्लीज प्लीज वेळ झालाय खूप. प्लीज समजून घ्या, गोवाला समजून घ्या. आणि म्हणून मित्रांनो शाहिरांना देखील पहिल्या बारीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी प्रथम रजा घेतो. धन्यवाद.